नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता 24 फेब्रुवारी 2025 रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बिहार येथून ट्रान्सफर केला जाणार आहे। जर पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 19व्या हप्त्याचा जर तुम्हाला लाभ पाहिजे असेल तर केंद्र सरकारच्या माध्यमातून एक माहिती देण्यात आली आहे। 3 बाबी तुम्हाला पूर्ण करण्यासाठी सांगण्यात आलेले आहे। ज्या शेतकऱ्यांच्या 3 बाबीपैकी एक बाबी जर पूर्ण नसेल तर अशा शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता मिळणार नाही, अशी स्पष्टपणे माहिती त्यामध्ये देण्यात आली आहे। तर काय माहिती आहे आपण ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आणि अपडेट तुम्हाला भेटत राहतील। तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता भारत सरकार कृषी एवं किसान कल्याण मंत्रालय यांच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आलेली आहे। एक बार फिर मुस्कुराएंगे किसान जब खातों में पहुंचेगा किसान सम्मान, प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजना की 19वीं किस्त। तर या ठिकाणी पहा, तुम्हाला 3 बाबी पूर्ण करण्यासाठी सांगण्यात आलेले आहेत। ज्या शेतकऱ्यांच्या 3 बाबी पूर्ण असतील अशा शेतकऱ्यांना काही करण्याची गरज नाही। तर या ठिकाणी पहिली बाब आहे ई-केवायसी पूर्ण करणे। जर तुमची ई-केवायसी पूर्ण नसेल तर ई-केवायसी तुम्ही पूर्ण करून घ्यायची आहे। त्यानंतर 2 नंबरला आहे एक्टिव बैंक अकाउंट को आधार से लिंक करवाए एवं डीबीटी एनेबल करवाए। तुमचे बँक खाते हे आधारशी लिंक नसेल तर आधारशी लिंक करून घ्या आणि ते डीबीटी ॲक्टिव्ह असणे गरजेचे आहे, तरच तुम्हाला हा 19वा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। त्यानंतरचा 3 नंबरचा पॉईंट आहे भूमी रेकॉर्ड का सत्यापन, म्हणजेच लँड सीडिंग। ज्या शेतकरी बांधवांची नो असेल अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर कृषी ऑफिसमध्ये जाऊन लँड सीडिंग यस करून घ्यायचं आहे। म्हणजे जे डॉक्युमेंट त्या ठिकाणी मागतील ते सर्व डॉक्युमेंट तुम्हाला द्यायचे आहे। त्यानंतर या ठिकाणी आज ही अपनी ई-केवायसी पूर्ण करवाए और अग्रिम किस्त का लाभ पाए। तर ही माहिती केंद्र सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। तर महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओला जास्तीत जास्त मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।